सध्या भारतातील अनेक लोक दुबईसारख्या देशात कायमस्वरूपी स्थायिक होत आहेत. यात फक्त श्रीमंतच नाहीत तर मिडल क्लास लोकही जास्त आहेत. जाणून घेऊया त्यामागची एक गोष्ट. आजकाल भारतातलं हेल्थकेअर महागडं, अकार्यक्षम आणि अनिश्चित होत चाललंय. म्हणूनच अनेक भारतीय दुबईसारख्या देशात स्थायिक व्हायचा विचार करतायत. भारतात एखादी इमर्जन्सी आली तर रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू होते. सरकारी हॉस्पिटल्समध्ये रांगा, औषधांचा तुटवडा आणि वेळेवर उपचार होण्याची हमी नाही. प्रायव्हेट हॉस्पिटल्स आधुनिक असतात, पण खर्च प्रचंड असतो आणि अनेकदा पारदर्शकतेचा अभाव असतो. त्यामुळं पैसे खर्च करून रुग्ण वाचेल की नाही याची शाश्वती नसते. पण दुबईत मात्र इमर्जन्सी आली की रुग्ण नाही, सिस्टीम धावते. सरकारी हॉस्पिटल्सही अपग्रेडेड, स्वच्छ आणि वेळेवर सेवा देणारी आहेत. प्रत्येक नागरिक आणि वर्करला हेल्थ इन्शुरन्स अनिवार्य आहे. पेशंटसाठी सिस्टीम ट्रान्सपरंट आणि प्रोसेस फिक्स आहे. भारतात अजूनही उपचार म्हणजे वेळ, पैसे आणि नशीब सगळंच लागतं. पण दुबईसारख्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था म्हणजे आधार आहे, ओझं नाही. त्यामुळे आता भारतातील शिक्षित मध्यमवर्गीय लोक दुबईला स्थायिक होण्याकडे झुकत आहेत. कारण लोकांना आता निरोगी आयुष्य आणि चांगलं लाईफस्टाईल जगायचं आहे. ही सिरीज समजावून घ्यायची असेल तर शेवटचा भाग चुकवू नका. त्यासाठी गोष्ट कशी घडतेला सबस्क्राईब करा.